आरक्षण हा गरिबी हटवता कार्यक्रम नाही। आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, कोणत्या समाजाला कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्याच्या आधारावर आरक्षण खरा बेस त्याचा तो आहे। आता मेटे साहेब स्वतः कबूल करतात की राजकारणामध्ये सत्तेमध्ये काही ठराविक मराठा घराणी आहेत। मला एक सांगा की नावी समाजामध्ये, शिंपी समाजामध्ये, धनगर समाजामध्ये, पाथरवट समाजामध्ये ओबीसी खरे ओबीसी जे आहेत, धनगर, कुणबी वगैरे सगळे भटका विमुक्त जाती जमाती, यांच्यामध्ये एक तरी सत्ताधारी घराणं त्यांनी दाखवून द्यावं। म्हणजे मराठा समाजात सत्ताधारी घराणी आहे, पण ओबीसी मध्ये, भटका विमुक्तांमध्ये ओबीसी घराणी नाही। मग लोकशाही प्रतिनिधित्व अजूनही ओबीसींना मिळालेलं नाही, भटका विमुक्तांना मिळालेलं नाही। आणि अशी परिस्थिती असताना मेटे साहेब सांगतात की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, तर हा काही प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही आहे। त्यांना अगदी खोटी घोषणा, म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ही फसवी घोषणा आहे, लोकांना फसवण्यासाठी आहे। तुम्ही एकदा ओबीसी सर्टिफिकेट घेतलं की तुम्हाला शिक्षणासाठी वेगळं, राजकारणासाठी वेगळं असं नाही करता येत। एकदा तुम्ही ओबीसी मध्ये आलात की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सवलती तुम्ही लाटू शकतात आणि तुम्हाला मिळू शकतात। त्यामुळे फक्त शिक्षणासाठी द्या आणि राजकारणासाठी नको असं कुठेही करता येत